तुमचे पैसे वाचतील असा हा उपयोगी व्हिडिओ आहे। हे बघा, हे 2 तवे आहेत। हे नवीन तवे नाहीयेत, तर हे जुने तवे आहेत। ज्या तव्याचं कोटिंग गेलं होतं त्या तव्यांना मी पुन्हा असं हे नॉनस्टिक कोटिंग करून घेतलेलं आहे। आज मी इथे एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। हे बघा, हे 2 नॉनस्टिकचे पॅन आहेत। त्याचं सगळं कोटिंग गेलेलं आहे। नॉनस्टिकचं कोटिंग गेलं की ते वापरू नये। हे चांगले पॅन आपल्याला टाकून द्यायचं पण जीवावर येतं। ह्याचा आपल्याला उपयोग सुद्धा आपण करू शकत नाही। मग आपण बरेच वेळा हे मोडीत देऊन टाकतो आणि दुसरी वस्तू घेतो। आपल्याकडे तवे असतात, तवे सुद्धा आपले सारखे खराब होतात आणि तवा तर आपल्याला रोज लागतो। बरेच वेळा मग आपण तो तवा दुकानदाराला देतो, परत मी दुसरा तवा घेतो। तर ह्या अशा जुन्या नॉनस्टिक पॅनला किंवा तव्याला कोटिंग करून मिळतं, नॉनस्टिक कोटिंग करून मिळतं। पुण्यात एक दुकान आहे, त्या दुकानात हे आपल्याला कोटिंग करून मिळतं। तर आता हे दोन्ही पॅन मी कोटिंग करायला देते। कोटिंग करून आलं की तुम्हाला दाखवते की पुन्हा हे नवीन सारखे पॅन आणि तवे होतात। पुन्हा हे विकत घ्यायला गेलं की खूप महाग मिळतं। कोटिंग खूप स्वस्तात पडतं। त्या दुकानाचा पत्ता, त्यांचा फोन नंबर हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। तसंच आपल्याकडे हिंगालियमच्या कढया असतात, त्या सुद्धा जुन्या झाल्या की आपण वापरू शकत नाही, तर ह्या कढयांना सुद्धा नॉनस्टिक कोटिंग करून मिळतं। बघा, सुरुवातीला तुम्हाला मी कोटिंग गेल्यामुळे खराब झालेले 2 पॅन दाखवलेले होते, ते आता मी कोटिंग करून आणलेले आहेत। ते बघा किती छान झालेले आहेत, अगदी नव्यासारखे दिसत आहेत। या दोन्हीला पुन्हा मी नॉनस्टिक कोटिंग करून घेतलेलं आहे। नवीन पॅनच्या निम्म्यापेक्षा कमी पैशामध्ये असं हे रिकोटिंग करून मिळतं, त्यामुळे पुन्हा हा पॅन आपण वापरू शकतो। हे दोन्ही पॅन नॉनस्टिक कोटिंग करून घ्यायला, रिकोटिंग करून घ्यायला मला 900 रुपये खर्च आलेला आहे। हे एवढे मोठे पॅन मी पुन्हा विकत घ्यायला गेले असते तर मला खूप पैसे पडले असते। अगदी कमी पैशामध्ये माझं हे काम झालेलं आहे आणि पुन्हा हे दोन्ही पॅन मी आता व्यवस्थित वापरू शकते। आणि जरी तुम्ही एकदा कोटिंग करून घेतलं आणि त्याचा वापर केल्यानंतर थोडे दिवसांनी ह्याचं कोटिंग कमी झालं तर पुन्हा तुम्हाला रिकोटिंग करून मिळतं। तेव्हा घरातले असे पॅन ज्याचं कोटिंग गेलेलं आहे ते पुन्हा मोडीत देऊ नका, तर त्याला असं कोटिंग करून घ्या आणि पुन्हा वापरा। मी तुम्हाला इथे खात्रीने सांगते की आपले खूप पैसे वाचतात। नॉनस्टिक तवे हा तर बायकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे। तवे तर आपल्याला रोज लागतात आणि रोज वापरून वापरून तव्याचं कोटिंग निघून जातं आणि त्यामुळे आपल्याला सारखे तवे विकत घ्यावे लागतात आणि तवे अतिशय महाग मिळतात। आणि तुम्ही वापरलेला जुना तवा मोडीत दिलात तर 100 रुपये सुद्धा आपल्याला येत नाहीत, किंवा नवीन तवा घ्यायचा असेल तर दुकानदार आपल्याला 100 रुपये सुद्धा ह्या जुन्या तव्याचे देत नाही। पण जर तुम्ही ह्या पद्धतीने नॉनस्टिक कोटिंग करून घेतलं तर अगदी कमी पैशामध्ये हे कोटिंग होतं आणि आपण पुन्हा हा तवा वापरू शकतो। ज्या तव्याचं कोटिंग गेलं होतं त्या तव्यांना मी पुन्हा असं हे नॉनस्टिक कोटिंग करून घेतलेलं आहे। नमस्कार, श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर तुम्हाला हा माझा मनी सेव्हिंग व्हिडिओ नक्की आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेच मिळतील। हा माझा रोजचा तवा आहे। हा सुद्धा तवा माझा जुना होता, त्याचं कोटिंग गेलं होतं, त्याला मी कोटिंग करून घेतलेलं आहे। आता ह्या तव्याला कोटिंग करून वर्ष होऊन गेलेलं आहे, अजूनही रोज मी हा तवा वापरते। आपल्याकडे अशा हिंगालियमच्या कढया असतात, त्या वापरून वापरून खराब होतात आणि त्यानंतर आपण मोडीत देऊन टाकतो। तर हिंगालियमच्या कढयांना सुद्धा तुम्हाला नॉनस्टिक कोटिंग करून मिळतं। आता ह्याला मी बरेच दिवसापूर्वी असं नॉनस्टिक कोटिंग करून घेतलेलं होतं, वापरून वापरून हे कोटिंग गेलेलं आहे। आता पुन्हा ह्याला मी रिकोटिंग करून घेईन। तळण तळाला वगैरे आपल्याला ही कढई खूप उपयोगाला येते। हिंगालियम, स्टील, ॲल्युमिनियम या सगळ्या भांड्यांना ते नॉनस्टिक कोटिंग करून देतात। तर पुण्यातलं हे अतिशय फेमस असं दुकान आहे। त्यांचं पूर्वी पुण्याला शनिपारापाशी दुकान होतं, तिथे सुद्धा त्यांचं पिकअप सेंटर आहे आणि दुसरं दुकान त्यांचं सिंहगड रोडला झालेलं आहे। तुम्हाला जे जवळ पडेल तिथे तुम्ही हे देऊ शकता। तर त्याचा पत्ता तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, फोन नंबर पण देते, तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता। तसंच त्यांनी कुरिअर सर्व्हिस पण ठेवलेली आहे। तुम्हाला मी फोन नंबर देतेच आहे, तुम्ही फोन करून बाकीची सगळी चौकशी करू शकता। त्यांच्या दुकानाच्या 5 किलोमीटर आत असेल तर फ्री पिकअप आहे आणि मिनिमम डिलिव्हरी चार्जेस आहेत, आणि 5 किलोमीटरच्या बाहेर असेल
तर पिकअप चार्जेस आणि डिलिव्हरी चार्जेस दोन्ही ते घेतात. तुमच्या भांड्याच्या साईजनुसार खर्च येतो. या दुकानात अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला नॉनस्टिक कोटिंग करून मिळतं. त्यामुळे बघा, जुनी भांडी परत आपण वापरू शकतो आणि आपले पैसे सेव्ह होतात.